लक्षवेधी क्रमांक 5. लक्षवेधी क्रमांक 5. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, माझ्या रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये यावल तालुका आहे आणि यावल तालुक्यामध्ये चारमळी आणि रुईखेडा पाडा अशी 2 गावं आहेत. रुईखेड्याची साधारणतः रुईखेड्यामध्ये अंदाजे 95 परिवार राहतात आणि चारमळीमध्ये पण सुद्धा 90-95 परिवार राहतात. अंदाजे 200 परिवार ह्या दोघं गावांमध्ये राहतात. अजूनही या गावांमध्ये अध्यक्ष महोदय, या गावामध्ये वीज नाही आहे, पाणी नाही आहे, गावाला जायला रस्ता नाही आहे. मूलभूत सुविधांपासून अजूनही ही गावं वंचित आहेत अध्यक्ष महोदय. आणि याच्यामध्ये मागे यासाठी माननीय आदिवासी विकास मंत्री महोदयांनी दौरा केला. त्याच्यानंतर दौऱ्याच्या नंतर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांनी आणि आदिवासी विकास मंत्री महोदयांनी वीज जोडणीसाठी अंदाजे 1,14 लाख रुपये निधी प्राप्त करून दिला. त्याच्यानंतर आपलं लक्ष अध्यक्ष महोदय, हा निधी प्राप्त झाल्याच्या नंतर साधारणतः 31 डिसेंबर 2025ला याची वर्क ऑर्डर झाली. पण मागच्या 6 महिन्यापासून अध्यक्ष महोदय अजूनही वन विभाग याला परवानगी देत नाही आहे. पहिलं जॉईंट इन्स्पेक्शन यांनी केलं. पहिल्या जॉईंट इन्स्पेक्शनमध्ये यांनी फॉरेस्ट लँड डायव्हर्जनसाठी 1 हेक्टरची रिक्वायरमेंट असं सांगितलं. आपण आणि फॉरेस्ट ॲक्ट FRA 2006 प्रमाणे 3(2) प्रमाणे 1 हेक्टरपर्यंत आपल्याला देता येतं, त्याला काही अडचण नाही आहे. परंतु दुसरं काय माहिती आहे ना, काय साक्षात्कार झाला स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना. त्याच्यानंतर ह्यांनी पुनश्च एक स्थळ पाहणी केली, सर्वेक्षण केलं. त्याच्यामध्ये 5 हेक्टरची रिक्वायरमेंट आहे असं दिलं आणि 5 हेक्टरची रिक्वायरमेंट असल्यामुळे फॉरेस्ट लँड डायव्हर्जनसाठी यांनी NPV म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू आणि कंपल्सरी फॉरेस्टेशनसाठी अंदाजे 1,43 लाख रुपयाची पुनश्च मागणी केलेली आहे. अध्यक्ष महोदय, माझे या माध्यमातून स्पेसिफिक प्रश्न आहेत. नवसंजीवनी योजनेच्या अंतर्गत अंदाजे 53 गावे जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये मूलभूत सुविधा देणं क्रमप्राप्त आहे. मात्र वन विभागाच्या अशा काही जाचकटींमुळे किंवा वन विभागाच्या काही तांत्रिक कारणं दाखवून जे अधिकारी हेतुपुरस्पर ह्यांना डिले करतात, त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार आहे. आणि या गावामध्ये पाणी पुरवठ्याची योजना बंद पडलेली आहे, ती पाणी पुरवठ्याची योजना सुरू करण्यासाठी काय प्रयत्न करण्यात येणार आहेत. आणि हा जो वीज पुरवठाची आपल्याला लाईन टाकायची आहे, यासाठी फॉरेस्ट ह्यांनी जे वन विभागाने मागणी केलेली आहे, यासाठी आदिवासी विकास विभागातून निधी प्राप्त करून देणार आहे का. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा विषय की हे जे सगळे विषय आहेत, आपल्याला FRA 2006च्या याच्याप्रमाणे 3(2) प्रमाणे जे मूलभूत सुविधा या गावातील नागरिकांना देणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. ह्याच्या माध्यमातून सर्व जे विभाग आहेत, या सर्व विभागांना आपला आदिवासी विकास विभाग कॉमन काही गाईडलाईन्स करणार आहे का, की जेणेकरून ह्या सगळ्याच्या सगळ्या सुविधा या गावांना देणं आपल्याला शक्य होईल. आणि हेतुपुरस्पर या कामामध्ये ज्या स्थानिक वन विभागांनी स्थानिक अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये डिले केला आहे, त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार आहे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय आमदार अमोलजी जावळे यांनी अतिशय चांगली लक्षवेधी आणले. आदिवासी पाड्यामध्ये राहणाऱ्या गरजू लोकांना त्यांना मूलभूत सुविधा मिळावं हा उद्देश आणि हेतू आहे. यामध्ये यावल तालुक्यातील चारमळी, माथन आणि रुईखेडा गाव हे 100% TSPमध्ये येत असल्यामुळे 2 योजना मंजूर झाल्या होत्या अध्यक्ष महोदय. एक ग्रामीण पाणी पुरवठा योजना, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत TSPचं गाव असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली आणि 10/6/2026ला ती हस्तांतरितसुद्धा झाली. आता राहिला विजेचा प्रॉब्लेम. त्यामुळे TSPचा जो विषय आहे, हे जनरल TSPमधून मंजूर केलेलं असल्यामुळे आज ते थोडं विलंब होत आहे. परंतु प्रशासकीय मान्यता याला देण्यात आलेली आहे. आपण आमदार महोदय, 5 हेक्टर जमीन असल्यामुळे वन जमिनीची, त्यामुळे या ठिकाणी आपल्याकरता मागणी 1,38 लाखाची केली असल्यामुळे आपल्या जिल्ह्याला DPCचा निधी वाढवून दिलेला आहे आणि 42 कोटी रुपयेसुद्धा वितरित केलेले आहे. त्यामुळे जबाबदारी सांगतो की 30 जुलैच्या आत ऊर्जा विभाग, वन विभाग आणि वित्त विभागाची बैठक घेऊन हा जो विजेचा जो प्रश्न आहे, विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी 100% प्रयत्न करील आणि 100% सोडवल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचे शब्द देतो. चला प्रस्ताव घेऊ. प्रस्ताव